नमस्कार, कसे आहेत सगळे? बरे आहेत ना? तुमच्या इच्छा, आकांक्षा, मनोकामना गणपती बाप्पा पूर्ण करू देत आणि तुमचा हा दिवस खूप छान जाऊ दे. तर आपण या भागात सुद्धा आपण अभंग बघणार आहोत आणि आजचा व्हिडिओ अभंगासाठी आहे आणि आजचा अभंग आहे संत ज्ञानेश्वरांचा. तर आधी तुम्हाला अभंग सांगते आणि त्याचा अर्थ सुद्धा सांगते. श्रुती स्मृती वचन तो गुह्या गुह्य तोगे ग बाई, जागता निसता तो निज चेविता तो गे ग बाई, परात परतो रखमादेवीवर तो गे ग बाई. याचा अर्थ असा आहे की श्रुती स्मृतीने सांगितलेली वचन तोच असून तोच गौप्याचे गौप्य आहे, म्हणजेच गुप्ताचे गुप्तत्व आहे. ज्ञानाने जागवणारा व अज्ञानामुळे झोपवणारा तोच असून तोच जीवाला चेतवणाराही तोच आहे. मायेच्या पलीकडील तोच रखमाईचा पती आहे, असे माऊली सांगतात. ज्ञानेश्वर माऊलींनी कायम विठ्ठलासाठी त्यांनी माहिती सांगितली, ते त्यांनी अभंगाद्वारे आपल्यापर्यंत पोहोचवली आणि तो अभंग आता तुमच्यापर्यंत मी पोहोचवण्याचा प्रयत्न करते. तर श्रुती स्मृतीने सांगितलेली वचनं तोच असून श्रुती आणि स्मृती ही वचनं आहेत जी आपल्या साधू संतांनी लिहून ठेवलेली आहेत. त्यात तोच असून तोच गौप्याचे गौप्य आहे, गुप्ताचे गुप्तत्व आहे. जे आपण गुप्त माहिती आहे त्यात सुद्धा तोच आहे. ज्ञान सुद्धा तोच देतो. अज्ञान सुद्धा तोच निर्माण करतो. अज्ञानामुळे लोक अंधारात राहतात, तो अज्ञानही तोच पसरवतो. तो जीवाला चेतवणार आहे. आपल्या अंगात जी चेतना आहे, आपण जे बोलतो, चालतो, क्रिया करतो, ही जी चेतना आहे ही त्यानंच निर्माण केलेली आहे. तोच आहे आपली चेतना म्हणजे भगवंतच आहे. मायेच्या पलीकडील तोच रखुमाईचा पती. माया ही तोच करतो. जे मायामोह आहे त्याच्या पलीकडे सुद्धा तोच रखुमाईचा पती म्हणजे विठ्ठल हाच आहे, असे माऊली सांगतात. मोह माया मत्सर हे सगळं आपण बघतो, पण त्याच्या पलीकडे सुद्धा एक अशी शक्ती आहे जी आपल्याला माहीत नाही, पण आपण त्याला बघण्याचा सुद्धा पण प्रयत्न करत नाही. पण माऊली जे सांगतात की या मायेच्या पलीकडे सुद्धा रखुमाईचा पती म्हणजे विठ्ठल आहे आणि आपण त्याला बघण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि तो बघण्याचा प्रयत्न या भक्तीमधून होतो. तर तो गौप्याचा गौप्य आहे, म्हणजे आपण म्हणतो गौप्य स्फोट केला, तसंच तो गौप्याचा गौप्य आहे. गुप्ताचे गुप्तत्व आहे, तो गुप्त रूपामध्ये सुद्धा असतो. ज्ञान जागवणारा सुद्धा तोच आहे. आणि अज्ञानामुळं आपण अंधारात राहतो किंवा लोक अंधारात राहतात. अज्ञान असतं, प्रत्येकाकडं अज्ञान असतं. त्या अज्ञानामध्ये सुद्धा ही विठ्ठलच आहे, हे माऊली सांगतात. जीवाला चेतवणारा म्हणजे आपला जीवन जागृत करणारा किंवा आपल्या आयुष्यात चेतना जागवणारा सुद्धा विठ्ठलच आहे, हे ज्ञानेश्वर माऊली सांगतात. तर असेच अभंग मी ह्याच्या पुढे सुद्धा मी तुमच्या समोर आणत जाईन आणि त्याचे अर्थ सुद्धा मी तुम्हाला सांगत जाईन. तर हा व्हिडिओ आणि हा अभंग ज्ञानेश्वर माऊलींचा कसा वाटला ते मला सांगा. जर आवडला असेल तर कमेंटमध्ये जय ज्ञानेश्वर माऊली किंवा ज्ञानराज माऊली तुकाराम असं लिहून मला सांगा. आणि जर तुम्ही खरंच ज्ञानेश्वरांचे किंवा तुकारामांचे अभंग, निवृत्तीनाथांचे अभंग तुम्हाला आवडत असतील तर नक्की कमेंट करून मला सांगा. आणि जर असे तुम्हाला अभंग आवडत असतील ऐकायला तर मला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. तर या चॅनल तुम्ही नवीन असाल तर तुम्ही मला सबस्क्राईब करा.
तर असेच अभंग आपण पुढच्या भागामध्ये पण ऐकणार आहोत. तर तुम्हाला आपण पुढच्या भागामध्ये असेच अभंग आपण ऐकूया. तोपर्यंत रामकृष्ण हरी, पांडुरंग हरी, पांडुरंग हरी, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम.